नमस्कार अँड व्हॉट्सअप मंडळी. आज आपण चाललो आहोत अशेरीगडला, जो आहे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये. मी आत्ता फायनली बेस विलेजच्या रस्त्याला लागलो आहे. आता पहिली गोष्ट, तुम्ही इथे याल कसे? डहाणू रोडला जाणारी कुठली फास्ट ट्रेन पकडा आणि पालघर स्टेशनला उतरा. पालघर स्टेशनला उतरलात की 10 मिनटं चालतच बस डेपो आहे. बस डेपोवरून तुम्ही नाशिक साईडला जाणारी कुठली बस पकडलीत, कंडक्टरला एकदा विचारा की तो तुम्हाला खोदकोनाला उतरवेल का, विच इज द बेस विलेज टर्न फॉर अशेरीगड. आणि इफ ही सेज नो, तर तुम्ही मस्तान नाक्याला उतरू शकता. मस्तान नाका हा मुंबई अहमदाबाद हायवेवर लागतो. आता मला माहीत नव्हतं की वाडे हे बेस विलेजच्या जवळ आहे, म्हणून मी मस्तान नाकाचं तिकीट काढलं, मस्तान नाक्याला उतरलो आणि तिथून 2 हिच हाईक करून जवळजवळ रस्त्यावर मी अडकलेलो. 15-20 मिनटं मला गाडी मिळत नव्हती ना टॅक्सी मिळत होती. फायनली अर्ध्या तासानंतर एक शेअर टॅक्सी आली, जिने मला 20 रुपये घेऊन बेस विलेजला सोडलं आहे. आणि बेस विलेजचं नाव आहे खोदकोना. खोदकोनावरून ट्रेक चालू होतो. सो लेट्स गो. आणि गाईस, हा अशेरीगड आणि हा त्याचा रस्ता. अँड ॲज युजल आय हॅव गॉट वन डॉग विथ मी. नाउ लेट्स से इफ दीज गाईज स्टे विथ मी. सो असे हट्स केलेले तुम्हाला सुरुवातीला दिसतील. आणि हा आहे मेन रस्ता. इथे डाव्या बाजूला तुम्हाला एक बोर्ड पण दिसत असेल. दॅट हा सुरुवातीचा पाथ खरंच मस्त आहे. फॉर नी ट्रेकर this is a treat. आजी, अशेरीगडला कसं जायचं? एकच रस्ता आहे? किती वेळ लागेल? तास. तुमचं 1 तास म्हणजे आमचे 2 तास. साईन की तुम्ही बरं रस्त्यावर आहात. हे असे बेंचेस पण केले आहेत. अँड इट्स अ व्हेरी वेल पेव्ड पाथ. लेट्स सी व्हॉट लाईज अहेड. आणि अनफॉर्च्युनेटली these plastic wrappers also suggest that you're on the right path. As of now guys, आपल्याकडे 3 वाटाडे आहेत. Let's see how many of them make it till the end. एक गोष्ट आहे की याचा चढ जरा स्टीप आहे. सो यू नीड अ लॉट ऑफ स्टॅमिना टू गो. आणि द पाथ इज वेल मार्क्ड लाईक धिस. सो रस्ता चुकण्याची काही शक्यता नाही आहे. आणि इथे ठिकठिकाणी असे ॲरोज केलेले आहेत. सो यू विल नो that you are on the right path. मी इथे गड चढताना दमतोय. and look at her guys. हा पहिला व्ह्यू पॉइंट and I'm almost on the top of the fort. And I think that is the Mumbai-Ahmedabad highway. So guys, आपण ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहोत. तुम्हाला इथे एक असं स्मारक दिसेल. याला इकडचे गावकरी वाघ्या देवता म्हणून म्हणतात. आणि याला हार वगैरे घातलेले असतात. तुम्हाला इथे खाली नारळांची सालं पण दिसतील. म्हणजे इथे नारळही फोडतात. इट इज लाईक देअर गॉड. This
is one of the famous points of this trek. इतकी ही दमली आहे. सो इमॅजिन किती स्टीप चढ असेल. सो यो गाईज, आपण गडावर पोहोचलेलो आहोत. या गडाचा थोडासा इतिहास. साधारण 800 वर्षांपूर्वी शिलाहार नावाच्या वंशामधला भोज राजाने या गडाला बांधलं. त्यानंतर इन द इयर 1556 पोर्तुगीजांनी या गडावर कब्जा केला. मग भारताच्या पराक्रमी योद्धा म्हणजेच श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवा यांच्या छोट्या बंधूंनी म्हणजेच चिमाजी अप्पाने हा किल्ला लढून परत एकदा जिंकून घेतला. आणि मग शेवटी 1818मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. आणि बेसिकली जेव्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकलेला 1556मध्ये, तेव्हाचं हे पोर्तुगीज एम्ब्लम. आता उरलेला गड मी तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. हा एक छोटासा त्यांनी एंट्रन्स केलाय गडाला. तुम्ही बघू शकता, आज आहे मिड ऑक्टोबर आणि पावसाळा उशिरा संपल्यामुळे सगळीकडे ओव्हरग्रोथ आहे. असं वाटतं रस्ता संपला आहे, पण पुढे चालत राहिलं की कळतं रस्ता आहे. एक असं छोटं पठार लागतं. लेट्स कीप मूव्हिंग. आणि यू कॅन सी इथे माझी बॅग ठेवलेली आणि वाटाड्या आपली बॅगची रक्षा करत. आणि अजूनही थोडं एक्सप्लोअर करायचं बाकी आहे. पण ना, आय टेक अ ब्रेक. ठिकठिकाणी गावकऱ्यांनी किंवा शासनाने असे बोर्ड्स लावलेले आहेत, पण तरीही लोकांनी आपला धेडगुजरीपणा चालूच ठेवला आहे. आणि गाईस, ऑलमोस्ट ॲट द एंड ऑफ द फोर्ट तुम्हाला तोफखाने दिसतील आणि एक गुंफा दिसेल. हॅव अ लुक. एक देवीचा देऊळ आहे. आणि गाईस, या देवळाच्या बरोबर समोर नॅचरली उगवलेली खूप जास्वंदीची फुलं आहेत. हॅव अ लुक. दिस इज वन and you can see another there. And guys, I noticed आज कमालीचा निरभ्र आकाश आहे. Just look at the color of the sky. Absolute still.
No clouds, absolute clear. Wow. सो गाईज, आपली गडाची पूर्ण टूर झालेली आहे आणि एंडिंग कॉमेंट्समध्ये मी इतकंच म्हणेन की दिस इज अन इझी ट्रेक. द रूट इज वेल मार्क्ड, सो तुम्ही विदाऊट एनी गाईड एकटेही येऊ शकता. ओनली वन थिंग, काही ठिकाणी कडांवरून चढावं लागतं. सो इफ यू आर अफ्रेड ऑफ हाईट्स, तुमच्यासाठी मीडियम ट्रेक असेल. आणि देर इज वन कॅच ऑन अशेरीगड, दॅट द क्लाइम्स आर रिअली स्टीप, सो हाय फिजिकल स्टॅमिना इज अ मस्ट. आणि तुम्ही बघितलं असेल खाली 3 कुत्रे किंवा वाटाडे होते, आउट ऑफ विच 1 वाटाड्या हॅज मेड इट विथ अस ॲट द टॉप. सो थँक यू देअर. या, दॅट वॉज ऑल गाईज. सी यू इन द नेक्स्ट ॲडव्हेंचर.